नमस्कार. माझं नाव निरंजन एकनाथ गुजर. माझा मूळ जन्म पुण्याचा आहे. माझ्या आई आणि वडिलांचं जे काही उदरनिर्वाह झाला तो पुणे शहरात झाला. आई वडिलांची जी काही स्वकष्टाची प्रॉपर्टी होती ती सगळी पुण्यातली आहे. माझं गाव जे आहे ते इंदापूर आहे. माझ्यावर इतका अमानुष स्वरूपाचा गेले 8 वर्ष अन्याय व अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्याचे मुख्य कारण आई वडिलांनी कमवलेली संपत्ती आहे. आणि ही सर्व संपत्ती एकतर्फी बळकावण्यासाठी माझी बहीण अमृता एकनाथ गुजर उर्फ अमृता सत्यराज नानावरे आणि तिचा जो पती आहे सत्यराज नानावरे यांनी एक खोटा बनाव माझ्या आईचे निधन 2017 साली झाल्यापासून जो रचला की त्याच्यामध्ये माझे खोटे पोलीस स्टेशनला रेकॉर्ड बनवणे, मी व्यसनी अंमली पदार्थांच्या आहारी गेलेलो व्यक्ती आहे असे भासवणे, तसेच ह्यांना संपूर्ण हे जे काही सहकार्य आहे बेकायदेशीर मार्गाने प्रॉपर्टीतून बेदखल करण्यासाठी एक पुण्यामधील मानव अधिकार संघटना जी आहे त्याचे मानव अधिकारचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील हनुमंत काकडे ही व्यक्ती व त्याच्या हाताशी असणारी एक अनलिगल व्यसनमुक्ती संस्था राईट स्टेप फाउंडेशन आणि त्याचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत सचिन अशोक साळवे यांनी हा सगळा खोटा बनाव रचला. माझ्यासारख्या अनेक व्यक्तींसोबत असा अन्याय अत्याचार घडलेला आहे, पण स्वामींच्या कृपेने मी त्याला वाचा फोडू शकत आहे. गेल्या 7 ते 8 वर्षात माझ्यावर असा अन्याय करण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या मदतीने म्हणता येईल किंवा बाहेरच्या स्थानिक गुंडांच्या मदतीने म्हणता येईल की मला मारहाण करणे, जी चूक माझ्या हातून घडलीच नाही तसे खोटे पोलीस स्टेशनला अर्ज दाखल करून ठेवणे. त्याच्यानंतर ज्यावेळेस 15 फेब्रुवारी 2019 रोजी माझ्या मुलाचा जन्म झाला त्याच्यानंतर काही आई वडिलांकडनं येणारी जी काही मिळकत असेल ती मला मिळेल आणि ती मला मिळू नये ह्या कारणासाठी एक खोटा बनाव रचून माझ्या पत्नीच्या आईला हाताशी धरून ज्या वडिलांनी जो बावधन भागामध्ये एक 2 BHK फ्लॅट राहण्यास दिला होता 10 फेब्रुवारी 2020 रोजी बेकायदेशीर मार्गाने सुनील हनुमंत काकडे ह्या व्यक्तीने त्याच्यावर ताबा मारून दिला व तो ताबा अशा स्वरूपाचा मारला त्याचे सर्व ठोस पुरावे माझ्याजवळ असून त्याच्यावर मी वाचा फोडत असताना माझी पत्नी पूजा निरंजन गुजर हिच्यावर दबाव टाकून तिला हाताशी घेऊन कोथरूड पुणे येथील पोलीस स्टेशन मध्ये खोटे बनावट अर्ज देणे व मला संपवण्याचा प्रयत्न करणे हे सगळं घडत असताना मी कोरोना लॉकडाऊन पिरियड मध्ये वाईट व भीषण जीव घेण्यासारखी परिस्थिती भोगून सुद्धा आत्महत्याग्रस्त असताना सुद्धा काही व्यक्तींनी माझा सांभाळ केला, मला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला चर्चा करण्यासाठी पुण्याला बोलवलं असता पुण्याला गेल्यानंतर काही व्यक्तींनी वडिलांशी चर्चा करत असताना हातपाय बांधून लोहगाव निर्माण येथे व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली मला 7 महिने डांबून ठेवले व मला डांबून ठेवल्यानंतर अमृता हिने सत्यराज नानावरे ह्या व्यक्तीबरोबर प्रेमविवाह साध्य केला आणि त्याच्यानंतर 7 महिन्याने मला बाहेर काढल्यानंतर माझी पत्नी पूजा निरंजन गुजर हिला लोहगाव परिसरात माझ्या वडिलांनी मध्यरात्री आणून तिथून मला बाहेर काढून नवी मुंबई घनसोली भागात नेण्यात आले व 2022 साली मला समजले ही सगळी जी घटना आहे 2021 नोव्हेंबर महिन्यात मला तिथून बाहेर काढलं होतं. 29 मे 2020 मध्ये मला लोहगाव परिसरात डांबून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर घनसोली भागात गेल्यानंतर मला सांगितलं की काही दिवस आपण भाड्याच्या घरात राहू आणि हे सगळं कळल्यानंतर काही दिवसांनी मला समजलं की ते भाड्याचं घर नसून पुण्यातील आईच्या नावावर असणारे जे काही फ्लॅट्स होते ज्याच्यावर माझा कायद्याने माझ्या मुलाचा व माझा कायदेशीर वारस हक्क होता ते सर्व फ्लॅट्स सुनील काकडे ह्या व्यक्तीने बेकायदेशीर मार्गाने अमृता एकनाथ गुजर या नावाने रजिस्टर केलेले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली आईच्या नावावर असणारे जेवढे फ्लॅट होते तेथील सर्व डिटेल्स माझ्या हाती ऑन पेपर लागलेले असून लवकरच ते मी पोलीस प्रशासनात देऊन यांच्यावरती 420 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व मला न्याय मिळावा यासाठी मी मागणी जरूर करत आहे. पण ही करत असताना यांनी एवढा मोठा बनाव सत्यराज नानावरे ह्या व्यक्तीने रचला होता की जे माझे कॅरेक्टर नाही, मी कुठलाही मनोरुग्ण नसताना, कुठल्याही अंमली पदार्थाला जन्म झाल्यापासून स्पर्श केलेला नसताना किंवा ज्या व्यसनांचा माझ्यावर आरोप लावण्यात आलेला आहे, ज्या जन्मदात्या वडिलांना जन्मदात्या आईवर मी जीव घेणे हल्ले केले, मारहाण केली, असा जो काही बनाव रचलेला आहे तो फक्त आणि फक्त मला बेकायदेशीर मार्गाने वारस हक्कातनं बेदखल करणे व ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी खचून जाऊन मी माझ्या जीविताचं बरं वाईट करून घेणे हा सगळा त्यांचा प्लॅन होता. आणि त्याच पिरियड मध्ये
नवी मुंबई घनसोली भागामध्ये जो मला फ्लॅट भाड्याने सांगण्यात आला होता, तो फ्लॅट माझी पत्नी पूजा सत्यवान शिंदे, तिचं सासरचं नाव न लावता माहेरचं नाव लावून माझ्या पत्नीची आई उषा सत्यवान शिंदे हिच्या नावावर तो फ्लॅट खरेदी करण्यात आला होता। आणि हे सर्व मला समजल्यावरती पुण्यातली मी सगळी, जिथे माझं जन्म बालपण गेलं आणि ज्या घरामध्ये माझ्या आईचं निधन झालं, ज्या घरामध्ये माझ्या आईने लग्न जुळवलं होतं, त्या घरावरती सगळे अधिकार अमृता एकनाथ गुजर हिला बेकायदेशीर मार्गाने सुनील हनुमंत काकडे ह्याने मिळवून दिले आणि ते मी उघड करणार। तर 29 मे 2022 आज 4 वर्ष कंप्लीट होतील। पहाटे 2:45 वाजता कुठल्याही दारूच्या नशेत नसताना, कुठल्याही व्यसनाचा सहारा घेत नसताना, घरामध्ये राहत असताना पहाटे 3 वाजता सुनील काकडे ह्याच्या मदतीने अमृता सत्यराज ननावरे व सत्यराज ननावरे यांनी माझ्या पत्नीच्या आई उषा सत्यवान शिंदे यांना एक मोठी रक्कम देऊन माझ्या पत्नीला व मुलाला एक दिवसासाठी माहेरी ठेवण्यास लावून पहाटे 3 वाजता घरामध्ये अचानक घुसून कमरेवरती इंजेक्शन देऊन पुण्यामधील उत्तम नगर शिवने परिसरात त्या व्यक्तींना नेण्यास लावले। तिथे मला 2.5 वर्ष डांबून ठेवण्यात आले। 2.5 वर्ष डांबून व नजर कैदेत ठेवत असताना फर्स्ट मध्ये मला प्रचंड आतमध्ये मारहाण झाली, प्लस टॉयलेट बाथरूम मध्ये मला कोंडून ठेवलं जात असायचं। कधी कधी मला तिथे जेवण सुद्धा करण्यास तिथल्या स्टाफने मजबूर केलं। तिथे पलंगाला हातपाय बांधून पडद्याचे जे पाईप असतात त्याने मारहाण केली जायची, त्याचे सुद्धा व्हिडिओ माझ्याजवळ आहेत, सर्व पुरावे आहेत। आणि मी कोणाची ह्याच्यामधून बदनामी करण्याचा माझा हेतू नसून हे सगळं मी आज ह्या कारणासाठी सांगत आहे की जे कॅरेक्टर माझं नव्हतंच, मी मनोरुग्ण नाही, वेडा नाही, मला जनरल नॉलेज आहे, मी सर्वांची सेवा करतोय, मी अध्यात्माशी जोडलेलो असताना ज्या व्यक्तींनी ह्यांचा ऐकून जो मला मानसिक त्रास दिला, किंवा मी बेघर असतानाही मी माझ्या वडिलांकडनं कुठल्याही रुपयाची मागणी केलेली नसताना, किंवा त्यांच्याकडून आजपर्यंत मला कुठलीही मदत आलेली नसताना, किंवा मी त्यांच्या परिसरात किंवा त्यांच्या हद्दीतही गेलेलो नसताना, या 5 दिवसापूर्वी मला ही एक नोटीस आलेली आहे तहसीलदार कचेरीमधून। माझे वडील एकनाथ गुजर यांच्यावर दबाव टाकून म्हणता येईल किंवा त्यांनी स्वतः केला असेल, ते परमेश्वरालाच माहिती, की मी माझ्या वडिलांचा सांभाळ करत नाही, मी त्यांना मारहाण करतो, मानसिक छळ करतो आणि त्यांना दरमहा मी 10,000 रुपये उदरनिर्वाहाला द्यावे। माय बापू, माझ्या जागेवर येऊन कोणीही विचार करावा, ज्या वडिलांना 1,70,000 रुपये घरामध्ये पेन्शन येते, प्लस त्यांचे बँक शेअर्स आहेत, त्यांच्याशी माझा कुठलाही संपर्क नाही, मला कोणालाही आधार नाही। अमृता एकनाथ गुजर हिने 2019 साली वडिलांशी चर्चा करण्यास गेलो असता ह्या उजव्या डोळ्यावर जो आघात केलाय ह्याच्यामध्ये माझी कायमची दृष्टी गेलेली। बेघर आणि निराधार करताना नुसतं मला बेघर करण्यात आलेलं नाही, तर माझी पत्नी, माझा मुलगा सुद्धा माझ्या आयुष्यातून हिरावून घेतलेला आहे। आणि एवढं सगळं असताना जर मी कष्ट करून जगत असेल तर माननीय पोलीस प्रशासनामध्ये, न्याय व्यवस्थेमध्ये खोटे बनावट अर्ज दाखल करून ठेवणे, जे आरोप माझ्यावर लावण्यात आलेले त्या आरोपांचा त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपाचा पुरावा नसून माझी तशी कृत्यच नाही। आणि ज्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगत आहे, प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक माहितीचा आणि ज्या कारणाचा मी न्याय मागत आहे त्याचा सर्व पुरावे माझ्याजवळ आहे। आणि ज्या पुणे शहराच्या हद्दीमध्ये गेली 3 वर्ष मी पाऊलच ठेवलेलं नाही, 29 मे 2022 साली जे काही मला डांबून ठेवण्यात आलं होतं, 3 ऑगस्ट 2024 रोजी मी जी सुटका केली आणि माझ्या गावी येऊन माननीय शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी विशालदादा बोंद्रे यांच्याकडे मी न्याय मागण्यासाठी व मी आयुष्य संपवण्यासाठी 29 ऑक्टोबर 2024 रोजी माझ्या गावी पाऊल ठेवलं होतं। त्या देव माणसांनी, बोंद्रे दादा असतील, पत्रकार बंधू कैलास पवार असतील, त्यांनी जे काही मला सहकार्य त्यावेळेस केलं होतं आणि जी माहिती मला दिली होती त्यानुसार मी सर्व प्रोटोकॉल फॉलो करत जगत असताना 3 डिसेंबर 2024 रोजी इंदापूर ह्या गावी माझ्या अपहरणाचा व मला हत्येचा जो कट रचण्यात आला होता तो सुद्धा उधळून लावला। तरी सुद्धा पोलीस प्रशासनामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून आजपर्यंत गुन्हा दाखल नाही। मला न्याय मिळत नाही म्हणून मी न्यायालयाचं दार ठोठावलं असून एकाही तारखेला त्या व्यक्ती हजर राहत नाही। उलट बाहेर अशी बदनामी उठवली जात आहे की दरमहा माझे वडील मला 20,000 रुपये पाठवत आहेत, प्लस मी अजूनही व्यसनांच्या आहारी आहे। जर मी आज एवढं बोलत आहे तर कोणी माझ्या जागेवर येऊन विचार करावा, एवढं सर्व भोगू नये।
मी व्यवस्थित बोलतोय, कुठेतरी कष्ट करून उदरनिर्वाह करतोय, स्वामींची सेवा करतोय, तो माणूस मनोरुग्ण कसा असू शकतो? तो माणूस दारुडा गांजाडा कसा असू शकतो? आणि ही जी काही व्यसनमुक्ती संस्था आहे राईट स्टेप फाउंडेशन, त्याचे जे अध्यक्ष सचिन साळवे आहेत आणि सुनील हनुमंत काकडे, ह्या व्यक्तींचा व्यवसाय असून फक्त पोलीस प्रशासनाकडून माझा गुन्हा दाखल करण्यात यावा. आतापर्यंत जेवढ्या व्यक्तींवर अन्याय अत्याचार झालेले आहेत, ज्या व्यक्ती निर्व्यसनी असतानाही त्यांना बेकायदेशीर मार्गाने त्यांच्या आई वडिलांच्या संपत्तीतून बेदखल करण्यासाठी हे जे काही नाट्य रचलं जात आहे ते 100% उघड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आपल्या सर्व बंधूंची मी मदत, राग आला तरी चालेल, भीक मागतोय, समजा माझं लेकरापासून मी 4 वर्ष झालं तडपत आहे. माननीय विशालदादा बोंद्रे असतील, आज ज्यांनी मला काम दिलेलं आहे, ज्यांच्याकडे मी काम करतोय, ह्या व्यक्ती मला कशा जगवत आहेत आणि माझी जगण्याची इच्छा नसताना सुद्धा माझ्या लेकराच्या भविष्यासाठी मला जगावं लागत आहे. तरी हे सर्व स्कॅन्डल आपल्या थ्रू ओपन व्हावं आणि ह्याच्यामध्ये जर मी चुकीचा निघलो किंवा खोटा निघलो तरी जी काही शिक्षा असेल ती सुद्धा मी भोगण्यास तयार असेल. कारण जे कॅरेक्टर आजपर्यंत माझं नाही, माझ्या पत्नीच्या नावाने यांनी मानवाधिकार संघटना असेल, ह्युमन राईट असेल आणि व्यसनमुक्ती केंद्र असेल, यांनी खोट्या याचिका दाखल करून खोट्या पोलीस स्टेशनच्या ज्या NC कॉपीज आहेत त्या अशा जोडलेल्या आहेत की त्याच्यामध्ये त्या तारखेला मी पुणे शहराच्या हद्दीतच नाही. जर मी पुण्यातच नाही तर पुणे पोलीस स्टेशन मध्ये माझ्या NC कॉपीज तयार झाल्या कशा? कोणी माझ्या जागेवर येऊन विचार करा. परत दुसरी गोष्ट, मी माझ्या पत्नीपासून 29 मे 2022 मध्यरात्री 3 पासून आजच्या तारखेपर्यंत सोबत नाही. मग हे जे काही कोर्टामध्ये किंवा माननीय न्यायालयामध्ये बेलापूर कोर्टामध्ये ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या खऱ्या कशा असू शकतात? आणि सर्वात महत्वाचं, अमृता एकनाथ गुजर हिने 3 डिसेंबर 2024 रोजी सत्यराज ननावरे यांनी मिळून जो हत्येचा प्रयत्न केला होता, पोलीस स्टेशन मध्ये तशी नोंद असताना, त्याची NCR कॉपी असताना, कमिशनर ऑफिस पुणे त्या कक्षामध्ये माझ्या बहिणीच्या नावाने मार्च 2025 मध्ये खोटा अर्ज दाखल कसा होऊ शकतो की माझ्या भावावरती उपचार चालू आहेत आणि तो तिथून पळून गेलेला आहे? म्हणजे हे किती मोठं कथानक पोलीस प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक करून करण्याचा प्रयत्न होतोय. आणि अनेक गोरगरीब जे निर्व्यसनी आहेत, ज्यांना कशाचं नॉलेज नाही, त्यांना रात्री अपरात्री कुठल्याही अधिकार नसताना उचलून नेणे, डांबून ठेवणे हे कायद्याने मान्य आहे का? आणि जरी मी व्यसनी नसलो तरी मी 2 मिनिटासाठी मान्य करतो की मी व्यसनी जरी असतो तरी एखाद्या व्यक्तीला 3.5 वर्ष मानवी हक्कांचे उल्लंघन करून ताब्यात ठेवणे, स्वतःच्या पोटच्या मुलापासून दूर ठेवणे, अन्न वस्त्र निवारापासून वंचित ठेवणे असा कायद्याने अधिकार आहे का? आणि जे भासवलं जात आहे की हा कौटुंबिक मॅटर आहे, तर कौटुंबिक मॅटर असता तर आतापर्यंत सॉल्व्ह झाला असता का नाही? आणि आज मी एवढा जे काही उद्विग्न झालोय त्याचं कारण एकच आहे की माझी सहनशक्ती संपलेली आहे. मी आयुष्य संपवण्याशिवाय माझ्याकडे कुठला पर्याय नव्हता. पण विशालदादा बोंद्रे असतील, त्यांचा जो काही मित्र परिवार असेल, त्यांनी जो काही मला जगवण्याचा किंवा एक नवीन आयुष्य द्यायचा प्रयत्न केला, तो सुद्धा आता मला जगण्याचीच इच्छा राहिली नाही तर जगायचं कोणासाठी? स्वतःसाठी किती सिद्ध करायचं? 15-15 दिवसाला जाऊन मी माझ्या ब्लड टेस्ट करतोय, युरिन टेस्ट करतोय. मला जर व्यसनच नाहीये तर तो शिक्का लावून मला पोलीस प्रशासन असेल, न्याय व्यवस्था असेल किंवा त्यांच्या भयकाळ्यातल्या काही व्यक्ती असतील, ह्यांना मला मानसिक त्रास देण्याचा किंवा मला मारहाण करण्याचा अधिकार कुठला होता? तरी आपण सर्वांनी मला न्याय मिळवून द्यावा आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाची पोलीस प्रशासनाकडून, न्याय व्यवस्थेकडून दखल घेण्यात यावी व माझ्या विरुद्ध जे काही खोटे बनावट अर्ज आजपर्यंत दाखल झालेले आहेत त्याची सखोल चौकशी व सखोल तपास करून ते रद्द करण्यात यावे आणि ज्यांनी ही कृत्य केली त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात यावा, हेच मी आपल्या सर्वांना मागणी करत आहे, तसेच सहकार्य मागत आहे. स्वामी ओम गुरुदेव दत्त.